नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडे एक असा अवली आलेला आहे की त्याची नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीमध्ये निवड झालेली आहे. आता वॉटर कलर म्हणजे जलचित्र असं त्याला संबोधलं जातं मराठीमध्ये. तर आपल्यासोबत आहे केविन डायस. केविन, हाय, कसा आहेस? अच्छा. आपण पहिला ह्या निवडीबद्दल थोडंसं बोलू. अच्छा. कारण त्या निवडीच्या आधारावर आपण आज तुझी मुलाखत घेतोय किंवा काही. तर ही निवड तुझी कशी काय झाली किंवा काय? जस्ट मी कसं बऱ्याच स्पर्धामध्ये भाग घेत असतो. हां. जसं गेल्या वर्षी इंटरनॅशनल वॉटर कलर IMWAचं त्याच्यामध्ये सिलेक्शन जाऊन आणि मग तिकडे एक्झिबिशन. IMW म्हणजे? IMWA इंटरनॅशनल मास्टर्स ऑफ वॉटर कलर. अच्छा. हां. सर्वात जगात मोठं स्पर्धा आहे ती. आणि मोठं नामांकित एक मोठं काय बोलतात त्याला, एक ऑर्गनायझेशन आहे, सोसायटी आहे ती वॉटर कलरची. बरेच भागातून देशातून तिकडे पार्टिसिपेट करतात. तू पोहोचलास कसा तिथपर्यंत? म्हणजे आता कसं बऱ्याच स्पर्धामधून भाग घेत आलो तर त्याच्यामधून एक आयडिया निर्माण झाली की आपण बाहेर पण आपण ट्राय करू शकतो इंटरनॅशनल येते. कारण कसं असतं की इंडियामध्ये कॉम्पिट करताना मग बाहेरचं कसं तिकडून पण शिकता येईल आपल्याला. सर्व बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतो. म्हणजे कॉम्पिटिशन आहे आणि एक भारताला रिप्रेझेंट करणं हे थोडंसं प्राऊड मुवमेंट. म्हणजे भारतातून किती असे निवडले गेलेले आहेत तुझ्यासारखे ह्या कॉम्पिटिशनसाठी? असे आहेत बरेच जण, 10-12 जण आहेत याच्यामधून. आता जसं भारतातून? हो हो, भारतातून. महाराष्ट्रातून असतील म्हणजे 3-4 जण असतील. त्या 3-4 पैकी पनवेल मधला तू एक आहेस. बरं. क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. बरं, हे होत असताना तुझा प्रवास म्हणजे तू नेमका ह्या गोष्टीकडे कसा वळलास? म्हणजे लहानपणापासून तुला आवड होती का काय होती? म्हणजे शालेय जीवनापासून तुझा प्रवास कसा होता? कसं आहे, मेन गोष्ट मला बरेच गोष्टी चांगले घडल्यात म्हणजे शाळेपासून, शालेय जीवनापासून. म्हणजे कसं मी बेथानी कॉन्व्हेंट स्कूलमधून शिकत आलोय. म्हणजे आपलं तिकडे शिक्षण झालं माझं पनवेलला. आणि तिकडे शिकत असताना मला एक चांगले गुरु भेटले, गिरीश घरत करून. गिरीश घरत शाळेमध्ये? हो. कुठले ते? पनवेलचेच आहे? पनवेलचे सर. कुठल्या शाळेत तू ज्याला होता? बेथानी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकवायचे ते. म्हणजे 7वी पासून ते मला 6वी पासून ते भेटले होते मला. पनवेलकरच आहे? पनवेलकर. अच्छा. हां. तिकडून माझा प्रवास जर्नी स्टार्ट झाली. त्यांचं मी काही डेमोज बघितले, त्याच्यामधून मला इन्स्पायर होऊन मग मी त्याच्यामध्ये पेंटिंग करायला स्टार्ट केली. मग त्यांनी पुस्तक दिलं होतं मला बरेच काही चित्रकारांचे. त्याच्यामधून बघून मला एक आवड निर्माण झाली. पण नेमकी माहीत नव्हतं की याच्यामध्ये करिअर आपण करू शकतो. पण एक कसं असतं की तुला त्यावेळेला आवड निर्माण होणं आणि त्या आवडीचं कसं माहिती आहे ना की आवड प्रत्येकाला प्रत्येकाची असते, पण ती कालानुरूप किंवा वयानुरूप ती बदलत असते. तुझी कायम राहिली आवड? हो, कायम. कसं आहे, बऱ्याच गोष्टी म्हणजे आता मी टेबल टेनिस पण खेळायचो. तिकडे पण मला एक असं गोष्ट पाहिजे होतं जिकडे मी पुढे त्यामध्ये मी अचीव्ह करू शकतो आणि काय तर घडवून आणू शकतो. कारण कसं होतं की आता अभ्यासमध्ये पण सिरियस कधी झालास ह्या फील्डमध्ये? या फील्डमध्ये कसं बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या स्कूल नंतर पण की यामध्ये करिअर असतं. बरेच जण बोलतात अभ्यास करा. घरच्यांचं काय म्हणणं होतं? घरच्यांचं कसं होतं, त्यांना पण आयडिया नव्हती. कारण बऱ्याच लोकांना आयडिया नव्हती, तसं पालकांना. तुमच्या घरातच कोण नव्हतं त्यामुळे ह्या फील्ड मधलं किंवा काही? हो. अच्छा, असं होतं. मग पालकांची तयारी कशी घेऊन तुझ्याबद्दल किंवा तू ह्या फील्डमध्ये जावंस? म्हणजे कसं होतं, आयडिया नव्हती मेन. त्यांना कसं होतं, मी चांगला अभ्यास केला होता. म्हणजे 10वीमध्ये 87% भेटले मला. मग पुढे मला पण काय माहीत नव्हतं कसं काय जायचं. आणि मग 87% सायन्समध्ये ॲडमिशन घेतली होती 11वीला फादर ॲग्नेसला. तिकडे सायन्स घेऊन मग माझं लक्ष परत ड्रॉइंगकडे ऑटोमॅटिक. ते बोलतात ना आपण की जे आपल्याला छंद असतो ते खेचून परत आणतो आपल्या ह्याच्याकडे. म्हणजे तुझा छंद होता आणि तुझं ध्येय पण होतं की ह्यात करिअर आपल्याला करायचं आहे म्हणून. मग हे शिकत असताना मग काय त्याबाबत आणखीन शालेय ह्याच्या शिक्षणानंतर आपल्याला काही मास्टर करावी लागते किंवा डिग्री, डिप्लोमा? हे कसं काय झालं तुझं? कसं झालं, आता टेबल टेनिस तर खेळायचो, पण टेबल टेनिसमध्ये कसं एक थोडंसं स्पोर्ट्स निर्माण, ते पॅशन निर्माण झाले. ते स्पोर्ट्स मग आपल्याला समजलं की आपल्याला नंतर एक मॅच्युरिटी लेवल आली ती ड्रॉइंगमध्ये आपण करू शकतो, पुढे जाऊ शकतो. मग 11वी नंतर 12वीला मी सिरियस घेतलं ड्रॉइंगला.
की आपण आपल्याला हेच करायचं. मग कुठे ऍडमिशन घेतलं? जे मध्ये घेतलंस का आणखीन कुठे दुसरीकडे किंवा? ते कसं आता त्याला सीएटीचे क्लास लावले होते मी. हां ते शिकायला मी आदईला आपल्या विचुंबेला जायचं पनवेलमध्ये. हां ते सचिन श्रीमाली सर होते. हां ते त्यांच्याकडे मी ते नाही घ्यायचे क्लास, तर पण जबरदस्ती मी जाऊन बसलो होतो त्यांच्या घरी. मला शिकायचं होतं. अच्छा. मग हफ्त्यातून 2 दिवस त्यांच्याकडे जातो आणि ते जे शिकवायचे त्याच्यापेक्षा पण एक्स्ट्रा मी शिकायचो. नाही, ते करत असताना एक काहीतरी आपल्याला डिप्लोमा डिग्री ही घ्यावी लागते. ह्याच्यात तुला पारंगत व्हायचं असेल, मास्टर व्हायचं असेल तर ते कुठे मग ते त्यांच्याकडून समजलं मला बऱ्याच गोष्टी की आपण कसं जाऊ शकतो. अगर डिग्रीमध्ये पण ऍडमिशन नाही भेटला तर डिप्लोमा आपण करू शकतो. मग तू काय केलंस? तर डिप्लोमामध्ये डिग्रीमध्ये माझं ऍडमिशन कसं होतं की सीट्स मुलं नाही भेटलं मला, पण माझं हे होतं गोल की करायचं आपलं कसं. पण डिप्लोमामध्ये मी आपलं JK अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन, ज्याला पूर्वी रहेजा स्कूल ऑफ आर्ट बोलायचे जी, तर तिकडे मी ऍडमिशन घेतलं होतं. अच्छा. 5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स, ज्याला महाराष्ट्रामध्ये JD आर्ट करून बोलतात. मग त्यानंतर मग प्रवास स्टार्ट झाला तिकडून. प्रवास तर माझा 12वी पासूनच सिरियसली घेतला. तेव्हा एक चित्र केलं होतं मी वडाळे तलाव, मला अजून आठवण आहे. कुठलं? वडाळे तलावाचं? हा, वडाळे तलावच्या समोर ते बल्लारेश्वर मंदिर आहे ते. हा, मी एक वेगळ्या अँगलनी ते पाहिलं की ते मंदिर, ती झाडं आणि ते त्याचं रिफ्लेक्शन. हा, असं बऱ्याच गोष्टी मला अट्रॅक्ट झालं आणि मी तेच चित्रामधून माझं तिकडून लिंक स्टार्ट झाली. अच्छा. म्हणजे तो चित्र एकदम माझा आवडीचा झाला, पहिला चित्र. कारण त्या चित्रामध्ये मला समजलं की हा आपण नाही, पण हे तू केलंच खरं, पण त्याला अप्रिशिएट कोणी केलं किंवा असं? म्हणजे सरांनी केलं होतं, सचिन श्रीमाली सरांनी. त्यांनी बोललं की हे कसं पुढचं लेवलचं काम आहे, म्हणजे सिम्प्लिसिटी मध्ये आणलं ते प्रोफेशनली बघायला गेलं. आणि बऱ्याच मी दुसऱ्या कॉलेजमध्ये पण गेलो होतो प्रोफेसर शिवाय. मला योगेश पाटील सर पण चांगले लाभले होते. योगेश पाटील सर जे चित्रकार आहेत प्रोफेशनली, तर त्यांनी पण मला सपोर्ट केला होता. त्यांनी पण बोललं होतं काम चांगलं होतं, अजून पुढे तू कर. मग हे करत असताना मग कार्यशाळा घेणं म्हणजे हे कसं काय सुरुवात केलीस किंवा काही? हे कसं आता कसं आहे, तू मास्टर झाल्याशिवाय बाकीच्या गोष्टी करता येत नाही ना. तू एखाद्याला शिकवायचंय तर त्याकरता तू स्वतः एक्सपर्ट होणं गरजेचं आहे. आता त्या गोष्टी कसं, आता आपलं डिप्लोमा झाला, मी बोललो काय तर आपण एक कार्यशाळा ठेवूया. आणि कसं मला याच्यामध्ये इंटरेस्ट होता. कसं मला वाटतं तुझं नेचरवर जास्त भर होता, कारण 1-2 हे पाहिलेत मी तुझे काही पिक्चर्स, पोस्टर्स पाहिलेत तुझे. निसर्ग चित्र जास्त करतो, निसर्ग चित्र जास्त केलेले, निसर्ग चित्र, सिटीस्केप हे ते सर्व बऱ्याच गोष्टी. कारण कसं लहानपणापासून ते बघत, मग तो बेसच घेऊन तू कार्यशाळा घेणं, त्याच विषयावर किंवा त्यांना घेऊन जाणं, त्या नेचर मध्ये घेऊन जाणं, असं काही केलंस का? हो. कुठे काही? इकडे आपलं गाडेश्वरला केलं होतं कॅम्प ट्रिप्सकेप मध्ये. अच्छा. कसं बरेच वर्ष मी जेव्हापासून कॉलेज लेवलला आलो होतो ते तिकडे जात आलोय, कारण हे गाव ठिकाण आपल्याला भेटत नाही शहरात. आणि पनवेलला एक चांगली गोष्टी आहे की आपल्याला ते लाभलेलं आहे गाव करून. पनवेलचं आदईच्या पुढे गेलं, सुकापूर झाला, तिकडे एक वर्कशॉप घेतलं मी गेल्याच वर्षी, प्रोफेशनल वर्क. पहिल्याच माझा कार्यशाळा होता प्रोफेशनली पेंटिंगचं. ओके. ते त्याच्यामध्ये पण कसं स्वतःच सर्व तयारी केली होती, कसं काय घ्यायचं त्यांना, मेंटरिंग कसं करायचं, गाईड कसं करायचं, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या होत्या. ओके. मग कुठलं असं सांगशील की तुला भावलेला अँगल किंवा भावलेलं चित्र, भावलेला एरिया, जसं तुम्हाला म्हणास की पनवेलचं वडाळे तलाव तू छान टिपलं होतंस किंवा काही केलं होतं, असं पनवेल कुठल्या तऱ्हेने तू टिपलं होतंस म्हणजे त्या तुझ्या छंदात आणि ह्याच्यात? कसं आहे, लहानपणापासून मला पनवेलच, म्हणजे गावी पण जातं तरी पण पनवेलकडे लक्ष येतं मला. लहानपणापासून कसं बऱ्याच लोकांसोबत काय बोलतात संवाद असते. मग पनवेलचं ठिकाण बरेच बघितलं आहे. आणि कसं आता बापटवाड्याचे पण बरेच चित्र केलेले आहेत. अशी कुठली कुठली चित्र आहेत तुझ्याकडे आता वॉटर कलर मध्ये? बरेच आहेत. बापटवाड्याचं आहे, पनवेलचं आपलं विरूपक्ष मंदिर आहे पनवेलचं, आणि आपलं मुसलमान नाका आहे तो. बरं, हे सगळं करत असताना कसं कार्यशाळा तू घेतोयस किंवा सगळ्या काही गोष्टी करतोयस, कार्यशाळेमध्ये काही सोप्या गोष्टी दाखवायला लागतात की कसं ते नवीन मुलं किंवा नवीन मुलं आलेले असतात, त्यांना ते सोपं स्ट्रोक आणि ते सगळं करण्याकरता. तर ह्याच्यात खूपसे असे पार्ट येतात, म्हणजे आपल्याला दिसणारं चित्र किंवा आपल्याला दिसणारा एक व्ह्यू तो तुला वॉटर कलर मध्ये टिपायचा आहे.
ह्यातलं सोपं कुठलं आणि कठीण कुठलं? सोपं म्हणजे कसं पाण्याचं रिफ्लेक्शन हा. ते कॅच करायला थोडं कठीण असतं. हा. पण बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला आणि बरेच जे पण आहेत बघितले मी म्हणजे करताना स्टार्टिंगला मला पण डिफिकल्ट जायचं, पण आता पाण्याचं मला इझी जातं बघायला गेलं. काही गोष्टीमध्ये आता हल्ली डिजिटलाइज सगळं झालेलं आहे किंवा काही चुका सुधारता येतात. ह्याच्यात चुका सुधारता येतात? नाही नाही, याच्यात वॉटर कलर मध्ये नाहीत. आणि मी म्हणजे वॉटर कलरचा बेस आहे तो पहिला कागदाचा काय म्हणतात ते कागद जो आहे तो कुठला पेपर असतो किंवा काही हँडमेड पेपर असतो, Handmade कार्ट्रेज paper पेपर असतो, बरेच पेपर आहेत. हँडमेड हा ओरिजिनली हँडमेड पेपरवरती केला जातो. त्याच्यामुळे ते करत असताना त्याच्यात चुका चालत नाहीत. एकदा चूक केली की ती गेलं. हा गेलं खराब, आणि तुम्ही परत रिपेअर करत बसणार तर ते पेंटिंग खराब होणार. मग त्या पाण्याच्या रंगामध्ये त्या शेड कशा दिल्या जातात? एक तर कसं आहे की तो मिक्स करणं रंग, बरं काही वेळेला ऑइल पेंट मध्ये वगैरे थोड्या चुका आणि ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. थोडासा रफ आपल्याला काहीतरी चुकलंय थोडंसं शेड किंवा काही, ह्याच्यात कसं काही करता येतं किंवा काही याचं करतानाच प्रिकॉशन घ्यावी लागते? करताना पण, आणि बऱ्याच गोष्टी आहेत. प्रोफेशनल तुम्ही प्रॅक्टिस करत गेला तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित पडतात. चूक झाली तर पण त्याला रिपेअर करू थोडंफार करू शकतो. ते कलर काढून परत त्याला आता बरेच टेक्निक माहित आहेत. पाण्यामध्ये पूर्ण पेपर मग तुम्हाला ओला करायला लागेल आपल्या पाण्याच्या खालती, आणि ते पूर्ण कलर काढून परत त्याच्यावरती म्हणजे एक प्रकारे ते कोरं केलं जातं. म्हणजे पाटी आपण पाटीवरचं पुसतो तसं पाण्यात वॉटर कलर ते पाण्यात धुवून काढायचं आणि परत तो पेपर वापरायचा. पण तो ओला पेपर चालतो का? ओला पेपर चालतो, पण ते पण लिमिटेशन आहे. आता काही ब्रँडेड पेपर्स आहेत ते तुम्हाला चांगलं हे देऊ शकतात परत रिपेअर करण्याचा चान्सेस. पण ते ओल्या पेपरवर होतं? हा, काम होतं ओल्या पेपरवर. थिक कलर घेऊन करावं लागेल किंवा काय असं? हो, आता काय बरेच आर्टिस्ट थिक मध्ये काम करतात, थोडंसं काय जण ट्रान्सपरंट, प्रत्येकाची डिफरंट. आणि सर्वात महत्वाचं ते करत असताना तुम्ही थिक वापरताय किंवा ट्रान्सपरंट वापरताय ठीक आहे, पण समोरचं सब्जेक्ट पण तसं असावं लागतं, त्याप्रमाणे पण ते वापरावं लागतं. क्लायमेट पण अवलंबून, तू जसं निसर्ग चित्र करतोयस म्हणालास तर त्याच्यावर सगळ्याच गोष्टी अवलंबून आहेत ना, क्लायमेट पासून सगळ्या. बरं, म्हणजे ढगाळ वातावरण असेल, एखाद्याला कडक ऊन असेल, असं काय म्हणतात आव्हानात्मक तुला असं कुठलं वाटतं अँगल तुला, किंवा कुठलं चित्र असं काही एक फ्रेम? अवघड म्हणजे कसं टॉप व्ह्यू थोडासा अवघड वाटतो, कारण बऱ्याच गोष्टी कसं त्या अँगल मध्ये बघणं. अच्छा, म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये खूप सारा वाईड अँगल मधून आपण जे बघतो, म्हणजे फोटोग्राफीच्या दृष्टिकोनातून मी म्हणतोय, मी हे करत असल्यामुळे, की वाईड अँगल मध्ये बघताना तुम्हाला त्याचा पर्स्पेक्टिव्हली सगळ्या गोष्टी टिपाव्या लागतात. म्हणजे बिल्डिंग उंच असेल तर ती उंच दिसायला हवी, मग चालत असलेला माणूस, बरोबर ना? सांग ना जरा थोडा याच्याबद्दल. हा, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह चुकलं तर गेला पूर्ण चित्र. तुम्ही किती पण चांगला रंग टाका त्याच्यामध्ये काय उपयोग नाही. माणसं चालत येणारी ते किती अँगलने किती डिस्टन्स, जेवढं वाईड येईल किंवा टॉप अँगल येईल त्याची कलाकुसर पण जास्त, तेवढं चॅलेंजिंग आणि मजा पण असते त्याच्यामध्ये. तेवढं चॅलेंजिंग आलं ना, ते चॅलेंजिंग झालं. मग त्याकरता तुमचा सराव आणि या सगळ्या गोष्टी असणं फार गरजेचं आहे. बरोबर, हो ना? सराव लागतो. आणि तो एक अँगल झाला टॉप अँगलचा वगैरे. आणखीन कुठला? आणखीन समजा ना, म्हणजे बऱ्याच गोष्टी, आता जसं सिटीस्केप मध्ये घेतलं आपण, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं डिस्टर्बन्स असतं. म्हणजे ते आता हल्ली सवय झाली आहे, पण स्टार्टिंगला ते प्रॉब्लेम यायचा, कारण बरेच लोक विचारतात काय करतो, कशासाठी आहे. शहरात एखादी इमारत आहे ती आपल्याला टिपायची आहे किंवा काय, तो एक नाका टिपायचा असेल, बरेच माणसं घाबरायचे पण की रोड कटिंग करायला आलंय, बऱ्याच गोष्टी व्हायचं. सगळा तामझाम तुझा तसाच असतो ना, म्हणजे ते स्टँड आणि हे लोकांना पटकन कळत नाही तू चित्र काढतोयस म्हणून. बरोबर, पण ते एक आवडलं की लोकांना ते विचारतात. बरं, असा काही अनुभव आला का, म्हणजे चांगले वाईट ह्याचा अनुभव काहीतरी सांगू शकशील की नाही, आमच्याशी शेअर करशील की नाही? सांग ना जरा. चांगले म्हणजे कसं आहे, काय गोष्टी विचारले, म्हणजे कुठलं करिअर आहे, आणि आमचं पण मुलाला करायचं आहे, अशा गोष्टी. तर त्यांना हेल्प केलं मी, सांगितलं असे कोर्सेस असतात हे ते सर्व गोष्टी. काय जण बोलले की मस्त चित्र काढतो हे ते बरेच, त्याच्यामध्ये पण कसं मोटिवेशन भेटतं, आपण काय तर चांगलं करतोय. आणि वाईट म्हणजे कसं, कोणाच्या समोर करत बसलं तर त्याला वाटलं की काय नवीन करतो, रोड कटिंग आहे की काय असं, नाही तर मग त्याचं दुकानच्या इकडे केलं तर तिकडे जा बाजूला, इकडे नको करू.
काय दुकानवाले चांगले आहेत ज्यांनी बरं हे करत असताना तू पनवेलच फिरलास का पनवेलच्या बाहेर पनवेलच्या किंवा बाहेर मुंबई आउट जुनी ऑफ मुंबई पण म्हणा गेलोय, किंवा आउट ऑफ मुंबई, आउट ऑफ महाराष्ट्र पण गेलाय. कुठे कुठे दौरे केलेत किंवा काही? आता बऱ्याच गेल्या वर्षी काश्मीरला गेलो होतो. अच्छा, काश्मीरचा किस्सा सांग नाही काहीतरी. म्हणजे काश्मीरचं तिकडे बऱ्याच तू जिथे बघशील तिथेच तुला सौंदर्य आहे सगळं. काश्मीरचे बरेच किस्से झाले होते. हा जसं काश्मीरमध्ये पहिल्यांदा गेलो होतो मी, एकट्या प्रवास केला होता. पहिला टूर होती ती, म्हणजे एकट्या गेलो होतो. हा आणि कसं एक भीतीचं वातावरण होतं मला तिकडे जायचं, पण ती मजा वेगळी होती. हा. कारण जाणं, मग ते एकटाच गेलेलोस? हा एकटाच गेलेलो मी. अच्छा, मग हे सगळं बाकीचे तुझं सगळं इन्स्ट्रुमेंट आणि ह्या सगळ्या घेऊन गोष्टी गेलो घेऊन होतो. सगळं कॅरी करून तू घेऊन गेला होतास. ओके, मग तिथे कोणाला भेटणं होतं किंवा काय असं ग्रुप काही होता नाही? तिकडे. अच्छा, नंतर त्या ग्रुपला जॉईन झालास तू? एकदा काश्मीरला मी एकटाच पोहोचलो होतो, हा. पण तोपर्यंत प्रवास खूप मोठी जर्नी होती ती माझी. अच्छा. मग ते ट्रेनमध्ये चित्र काढणं हा माणसांचं. हा, म्हणजे जिथे जिथे तुला संधी मिळाली तू सोडली नाहीस, सोडली नाही. म्हणजे प्रवासापासून सुरुवात केलीस तू. क्या बात आहे. तर बरेच लोक अट्रॅक्ट झाले की काय तर नवीन बघायला भेटतं. हा हा हा. मग काश्मीरला पोहोचलो. काश्मीरमध्ये मला तर खूप असं वाटलं स्वर्गमध्ये आलो मी. क्या बात. कारण बर्फाचं ते डोंगर ते मला म्हणजे तुला पर्वणी होती ती, म्हणजे तुला खाद्य भरपूर होतं तिकडे. कुठला प्रत्येक अँगलला तुला तो एक आणि मी बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून काश्मीरच्या सर्व गोष्टी घेतल्या. म्हणजे खाली चित्रापासून नाही, म्हणजे फोटोग्राफी पण केली. म्हणजे त्यांचं फूडचं टेस्ट, कल्चर तिकडचं ते अभ्यास केला. बऱ्याच गोष्टी, कारण आपण कसं असतो चित्रकार नाही तर काय पण फोटोग्राफर असलं तर प्रत्येक त्या तिथे नेचरच्या व्यतिरिक्त पण तू काही त्या ह्याच्यात केलं, जसं फूडचं म्हणालास किंवा ते तिथले लेक्स वगैरे आहेत किंवा काही? हा, तिकडे सिटीस्केप केलं होतं. लेक्स, डाल लेक पण पेंटिंग केली. हा. आणि सिटीस्केप म्हणजे ओल्ड काश्मीर करून होतं, हा. तिकडे पण पेंटिंग केलं. अच्छा. तिकडे एक किस्सा झाला होता की मी बॅग घेऊन जात होतो, तर समोरचं पोलीसवाल्यांनी मला अडवलं होतं. त्यांना वाटलं की मी काय तर दुसरं वेगळं काम करायला इकडे असं. पण ते पण एक चांगली गोष्ट होती, त्यांना पण माहीत पडलं की चित्रकार येतात तिकडे. ओके, बरं. हे सगळं करत असताना आता तू कार्यशाळा घेतलास, तुझे क्लासेस पण काहीतरी तू मुलांचे घेतोस वगैरे, ते कुठे घेतोस किंवा काही? इकडे आपलं पनवेललाच घेतो, आपल्या घरीच घेतो म्हणजे. अच्छा, आता सध्या किती मुलं आहेत तुझ्याकडे किंवा काही? सध्या मुलं कसं येतात बरेच. जास्त करून मी एक्झाम मध्ये फोकस करतो, एलिमेंटरी, इंटरमिडिएट आणि CET एंट्रन्स एक्झाम असते. मग त्यांची वयोमर्यादा काय असते, म्हणजे कितव्या वर्षापासून वगैरे किंवा काही लहान मोठी? असं काय एज लिमिट नसतं. कसं आहे, लहान मुलांपासून जसं एज लिमिट नसतो याला, पण एक्झामला कसं असतं 7वी पासून असतं एलिमेंटरी एक्झाम आणि CET एंट्रन्स. मुलं पण थोडी सिरियस पण व्हावी लागते. आवड असतात काय काय जणांना, पण ते मॅच्युरिटी यायला टाइम असं आहे. पण आजकाल आता बरंच बघायला लागलो की पॅरेंट्सला थोडंसं समजायला लागलं की पालकांना माहित पडलं. हे एवढं सगळं करत असताना एक डिजिटली आव्हान पण आहे ना, एक चॅलेंज पण आहे ना तुमच्या समोर. बरोबर. हल्ली कसं घेतलं की एखादा आयपॅड घेतला किंवा तत्सम काहीतरी तसं इन्स्ट्रुमेंट घेतलं आणि त्यावर पण करून, किंवा कसं वाटतं तुला तो, म्हणजे ते डिजिटली आणि ते पण एक मीडियम आहे. मग त्याला पण स्वीकारलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, पण त्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. अच्छा. म्हणजे जसं की आता पेंटिंग मध्ये पण यूज करतात, समजा काय आपल्याला नाही, जसे तुला तो म्हणतो की दुरुपयोग किंवा तोटे पण असतील, फायदे पण असतील, त्याचा फायदा तुला पण काही गोष्टीत होत असेल किंवा काही? हो, चित्रकारांना होतं बरेच फायदे. म्हणजे समजा आपल्याला काय कमर्शियल काम असलं आता, मग काय त्याचं कॉपीराईटचं कितपत असतं किंवा काही? म्हणजे आता एखादं काढलेलं चित्र असेल किंवा काही, हा त्याचा कॉपीराईट असतो, जसं कॉपीराईटचे ऍक्ट्स आहेत तसं ते करावं लागतं सगळं. ओके, मग आतापर्यंत तू काही सेल केलेस किंवा कोणाला बनवून दिलेस किंवा असं काही आहे का? मी बरेच याच्यासाठी पण काम केलेत. म्हणजे जसं की सेल पण केलेत, काय पेंटिंग्स पण केलेत. ऍक्ट्रेस कुठल्या एक्झिबिशन मध्ये वगैरे किंवा काही? एक्झिबिशन बरेच झालेत. जहांगीरमध्ये पेंटिंगचे एक्झिबिशन झाले, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे. मग कॉलेज लेवलला स्टँडर्ड. अच्छा. आणि कारण तेव्हा कसं आता माझी डिग्री कम्प्लीट झाली या वर्षी, आणि कॉलेज स्टुडंट लाईफ मध्ये 4-5 एक्झिबिशन होऊन गेलेत माझे. आता गेल्या ह्याच मार्च मध्ये मी खाजुरावला पण एक्झिबिशन झालं होतं पेंटिंग. ओके.
तर तिकडे निवड झाली होती खाजुरावमध्ये मध्य प्रदेश गव्हर्नमेंटकडून. मग आता हे जे काही तू आंतरराष्ट्रीय तुझी निवड झाली ही कशा रीतीने तिथपर्यंत पोहोचलास किंवा कसं काय? ते कसं सोशल मीडियावरती मी रोज एंगेज असतो, कारण काय गोष्टी घडतात, त्याचं चित्रकार काय करतात ते सर्व बघून मग स्पर्धाची समजली बातमी, लगेच मग त्याला अप्लाय करून पाठवलं. ती जी वॉटर कलर सोसायटी जी आहे इंटरनॅशनल, ही कधी स्पर्धा होणार आहे किंवा काय? ही आता डिसेंबरला होणार आहे. अच्छा. 6 ते 9 तारखेपर्यंत मग त्याची तयारी झाली तुझी? तयारी चालूच आहे. कारण कसं मग तयारी म्हणजे काय असेल, म्हणजे तुझ्या बाबतीत तयारी काय म्हणजे तयारी असेल? जे रोजची प्रॅक्टिस आहे माझी, जसं मी रोज आधीपासून करत आलोय तेच चालू आहे. मग त्यावर त्यांनी काही विषय किंवा तत्सम असं काही? विषय काय नाही, म्हणजे ऑन दी स्पॉट पेंटिंग कॉम्पिटिशन आहे. म्हणजे अच्छा, ऑन दी स्पॉट करायचं. आणि बाकी बरेच त्यांचे मग ती कुठे असेल? नोएडाला आहे ती, दिल्लीला DME कॉलेजमध्ये. ओके. ह्या सगळ्या तुझ्या यशामागे तू कोणाला हे करशील की बाबा ह्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलोय, क्रेडिट म्हणतात ना तसं? कसं आहे, आधी तर आई वडील आहेत, हां. कारण त्यांच्याशिवाय आपण काय नाही. आणि बाकी ते शिक्षक गुरुजी आहेत, गिरीश गरत सर आणि बरेच काही, योगेश पाटील सर, बरेच जे काही मला लाभलेत कॉलेज टायमापासून. कॉलेजचे सर शिक्षक, 11वी 12वीचे शिक्षक, स्कूलचे पण सांगू शकतो मी. म्हणजे कसं आहे, खाली कलावाले शिक्षक नाही, जे बाकीचे पण शिक्षक भेटले आहेत. माझे मित्र पण सांगू शकतो मी, ते मला मोटिवेट करतात, बऱ्याच गोष्टी आहेत. बरं, हे सगळं होत असताना आपण आपल्या गप्पा मारल्या, सगळं काही झालं, हे आपण संपवत असताना प्रेक्षकांना तू काय सांगशील या माध्यमातून आपल्या? कसं आहे की जे काय तुमचं गोल आहे ते अचीव करायला तुम्ही ठाम राहिलं पाहिजे. म्हणजे किती पण अडथळे येऊ द्या, काय पण गोष्टी येऊ द्या, पण ते आपण अचीव करायला ठाम असून आणि त्याला तयारी ठेवली पाहिजे आपण. आणि सर्व फील्डला स्कोप आहे, आणि त्याचा रिसर्च मारून तुम्ही स्टडी करून मग त्याच्या पाठी तुम्ही लागले पाहिजे. इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी ह्याच्यामार्फत जी काही आता कॉम्पिटिशन होणार आहे, त्यासाठी तुला शुभेच्छा. धन्यवाद. तू आलास, तू आमच्याशी गप्पा मारल्यास आणि तुझा प्रवास आमच्या सगळ्यांना सांगितलास, बरोबर. तर थँक्यू. बरोबर. प्रेक्षक हो, पुढल्या वेळेस असाच एक नवीन पाहुणा घेऊन आपण तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें.